वेळाच्या मध्ये हे आमचं बोलणं तर तुम्हाला ऐकावं लागणारच आहे. पण त्याआधी डॉक्टर जोशी चीफ गेस्ट ज्या कार्यक्रमामध्ये असतात त्यांना आणखीन एक काम असतं, त्यांना काहीतरी बोलावं लागतं. तर तुम्ही आम्हाला तुमच्या मंडळींची काही थोडं मला सांगितलं आता कसं बोलू शकतो दिवाळीची आपली सगळ्यांची लहानपणाची आठवणीमध्ये सुरुवात होते. आपण पतंगाच्या काड्या जर म्हणतो आपण आकाशकंदील तयार करतो, त्याच्यामुळे राजा रांगोळीची तयारी करतात आणि कपडे आपण आणतो. पण बेस्टमध्ये आपल्या भरपूर कळला काय तर होतं जसं तयार होतं तसं आपण सॅम्पलिंग करतो सॉल्व करणार. आणि तसं बेस्ट वाटले जेव्हा आपण सगळ्या आपल्या कुटुंबाने सगळ्या इंडस्ट्री आपण सगळ्या शेअर करतो त्यानंतर बेस्ट मेमरी करायला लागणार. दुसरं म्हणजे आता म्हटलं मुख्य म्हणजे दिवाळीला बोनस मिळतो तो इथे काय मला काही दिसला नाही. एनिवे विशिंग एव्हरीबडी हॅपी दिवाळी पॉसिबल न्यू इयर. डॉक्टर जोशी धन्यवाद. पण जाण्याआधी एक क्विज प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. कुठे मला माहिती नाही कोणाच्या नसेल तर माझीच. दिवाळीत आपण जे फटाके वाजवतो त्या फटाक्याचा आवाज आधी येतो का आधी ते दिसतो? आधी काय येतं? आधी आवाज येतो का आधी दिसतात? आपल्याला आधी दिसतात आणि आवाज नंतर येतो. कसं का होतं? व्हेरी सिम्पल. मी खालसा कॉलेजच्या समोर माझी शाळा होती तेव्हा तिथे मी शिकलो. त्यांनी काय सांगितलं की आपले डोळे पुढे असतात कानपाटी असतात. तर हे मेडिकल उत्तर झालं. धन्यवाद डॉक्टर जोशी. मी एक अजून एक विनंती करणार आहे डॉक्टर प्रकाश जोशींना. ते म्हणजे MLA तर्फे आपण दिवाळी अंक प्रकाशित करणार आहोत इथे आत्ता. तर प्रकाश जोशी सर प्लीज दिवाळी अंकाचं प्रकाशन आज आपण इथे करणार आहोत. दिवाळीचा वार्षिक आपलं मॅगझिन आपण आमचं त्याचं नाव उत्सव आहे, त्याचं आम्ही उद्घाटन ओपन करतो या कार्यक्रमात. धन्यवाद. तर यावर्षी आपला स्वतःचा MMLAचा सुद्धा दिवाळी अंक इकडे प्रकाशित झालेला आहे. आणि आता यापुढे पुढचा कार्यक्रम म्हणजे आपले MMLAचे पुरस्कार. तर यावर्षी 3 पुरस्काराचे मानकरी आहेत. आणखीन त्याच्यापैकी पहिले जे मानकरी आहेत त्यांना इथे बोलवण्यापूर्वी त्यांचा एक आपण छोटासा व्हिडिओ बघूया. त्यावरून मला कल्पना आहे की किती हाय लेवलची ही सगळी लोक आपल्याकडे वावरत आहेत.